पुंडलिक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। का चंद्राचा उदय जैसा उपयोगा नवचे वायसा मूर्खा विवेक हा तैसा रुचेल ना। तैसे जे पार्थाभिमुख या परमार्था तयाशी भाषण सर्वथा करावे ना। संत ज्ञानेश्वर माऊली गीतेच्या 3ऱ्या अध्यायाच्या अनुरोधानं ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायामध्ये स्वधर्माचं आचरण आणि स्वधर्माचं विवरण हे कसं महत्वाचं आहे या संबंधी चिंतन मांडताना म्हणतात की हे अर्जुना, जो माणूस मूर्ख आहे अर्थात केवळ इंद्रिय आणि इंद्रियाचं लालन पोषण करण्यामध्येच आपलं आयुष्य खर्ची घालतो, ज्याला धर्माची चाड नाही, अशा माणसाशी बोलू देखील नाही। त्या ठिकाणी त्याशी भाषण सर्वथा करावे ना, त्याच्याशी संवाद करू नये। कारण संवाद कोणाशी करावा तर तुटे वाद संवाद तेथे करावा असं रामदास स्वामींनी म्हटलंय। जिथे वाद संपून जातो तिथे संवाद निर्माण होतो, पण जिथे संवादातून विसंवादच निर्माण होणार असेल, कारण समोरच्या व्यक्तीचा आपल्या मनातला आशय समजून घेण्याची पात्रता नसेल, ज्ञान नसेल, अधिकार नसेल, तर आपलं सगळं विवेचन हे निरर्थक ठरतं। त्यामुळं ज्याप्रमाणे कावळ्याला हा चंद्र उगवला तरी त्याला तो नको असतो, किंवा एखाद्या प्रेताच्या हातामध्ये जरी रत्न असलं तरी ते निरुपयोगी ठरतं। जात्यंधा पाहिले प्रमाण नोहे। जात्यंध आहे, हा जात्यंध आपण किती जरी म्हटलं की अरे सूर्य आहे सूर्य आहे, तो म्हणेल मी जोपर्यंत पाहत नाही तोपर्यंत सूर्य आहे की नाही हे मी मानणार नाही। आता तो जरी किती नाही म्हटला तरी सूर्य नाही का? सूर्य आहे। तो म्हणेल मला कुठे दिसला? अरे तू जात्यंध आहेस। मुळातच ज्याची बुद्धी मंद आहे, ज्याला ज्ञान नाही, त्याला ज्ञान सूर्य जरी उगवला तरी तो निरर्थक ठरतो। त्यामुळं एका ठिकाणी फार वेगळं उदाहरण या ठिकाणी मी मुद्दाम देणार आहे की विठारेणुकानंदन नावाचे संत एकनाथ महाराजांच्या काळामध्ये होऊन गेले। संत एकनाथ महाराजांच्या काळामध्ये जे प्रमुख 5 संत, ज्याला आपण संत पंचक म्हणतो, ते प्रसिद्ध होतं एकनाथ पंचक। त्यामध्ये स्वतः एकनाथ, जनी जनार्दन, रामा जनार्दन, विठारेणुकानंदन आणि दासोपंत असे संत होते। त्यापैकी विठारेणुकानंदन नावाच्या एका संतानं त्या काळामध्ये त्यांना कदाचित लोक समजून घेण्यास कमी पडले असतील, किंवा त्यांचं संतत्व लोकांना कळलं नसेल, तेव्हा ते एका पदामध्ये मोठ्या तिरीमिरीने म्हणतात की जर एखादा जात्यंध सूर्य नाही असं म्हणत असेल तर ते खरंय का? किंवा एखादा बहिरा जर म्हणत असेल कोकिळा सुंदर स्वरात गात नाही, पंचम स्वरात गात नाही, कारण मला ते ऐकू येत नाही, असं जर एखादा बहिरा म्हटला तर ते खरंय का? कारण तो मुळात बहिरा आहे, म्हणजे त्याची कानाचा इंद्रिय त्याचं काम करत नाही। तेव्हा त्या बहिऱ्याच्या म्हणण्याला जसा अर्थ नाही, आंधळ्याच्या म्हणण्याला जसा अर्थ नाही, म्हणजे प्रमाण, या ठिकाणी माऊलींनी शब्द वापरलाय प्रमाण नोहे। हे प्रमाण म्हणजे काय? तर प्रमाण मुख्य 4 मानलेले आहेत। यापैकी शाब्द प्रमाण एक आहे, उपमान प्रमाण एक आहे, अनुमान प्रमाण एक आहे, म्हणजे जे प्रमाण आहे प्रत्यक्ष प्रमाण हे एक आहे। तर प्रत्यक्ष प्रमाण याला आपण चार्वाकाने प्रत्यक्ष प्रमाणालाच फक्त महत्व दिलंय। त्यामुळं मला जे दिसतं तेवढंच खरं असं चार्वाक म्हणतो। आणि म्हणून जर आंधळा म्हणत असेल मला जर सूर्य दिसत नसेल तर सूर्य नाही, बहिरा म्हणत असेल की मला
कोकिळेचा स्वर ऐकू येत नाही म्हणून कोकिळा सुस्वरात गात नाही, असं जर तो म्हणत असेल तो मूर्खपणा आहे. कारण तिथं प्रमाण काय देणार? तिथं प्रत्यक्ष प्रमाण देता येत नाही. कारण तो मुळातच त्याचे इंद्रिय, मग ते ज्ञानेंद्रिय, हे एका अर्थाने केवळ दिखाऊ आहे. तसं एखादा अज्ञानी म्हणत असेल की धर्म अधर्म आम्हाला काही कळत नाही, आम्हाला काही सांगू नका, तर त्याचं म्हणणं मूर्खपणाचं आहे. म्हणून जे विमुख या परमार्था, जे या परमार्थाला विमुख आहे, विमुख म्हणजे बिनमुख, सन्मुखत्व आणि विमुखत्व. जो सन्मुख आहे, सन्मुख म्हणजे सामोरा, जो समजून घेण्यास पात्र आहे त्याला सामोरा असं म्हटलंय, सन्मुख असं म्हटलंय. आणि बिनमुख म्हणजे पाठमोरा. तेव्हा बिनमुख असणाऱ्या गोष्टी धर्माच्या बाबतीत जर तो बिनमुख असेल तर त्याला धर्म कळणारच नाही. आणि म्हणून सन्मुख आणि बिनमुख त्याला विशेष महत्व आहे. कारण ज्या वेळेला एकदा प्रश्न विचारण्यात आला की का हो, देव तर समान आहेत, ते राक्षसांनाही समान आहेत आणि देवांनाही समान आहेत, मग महाविष्णू किंवा विष्णू हे देवांची बाजू घेतात आणि राक्षसांना विरोध का करतात? याचं काय कारण आहे? खरं म्हणजे राक्षस आणि देव त्यांना समानच असले पाहिजेत, ते तर समान दृष्टिकोनातून त्यांनी पाहिलं पाहिजे. याला उत्तर देताना त्यांनी असं म्हटलंय की देव समानच आहे, देव सारखाच आहे, पण जर एखादा देवाला विन्मुख असेल तर त्याला देव काय करणार? आपण म्हणतो ना, आपल्या पंचांगामध्ये आपण एखाद्याला विचारायला जातो की बाबा मी या या दिशेला जाणार आहे, माझं काम होईल का? तेव्हा मग भविष्य तज्ञ सांगतात की चंद्र तुमच्या पाठीवर आहे, तुम्ही कामाला जाऊ नका, काम होणार नाही. किंवा चंद्र तुम्हाला सन्मुख आहे, तुम्ही जा. किंवा चंद्र तुमच्या उजव्या बाजूने आहे, तुम्ही जा. चंद्र सन्मुख असणं म्हणजे काम होणं, चंद्र पाठीवर घेऊन जाणं म्हणजे काम न होणं. तीन तिगडा काम बिगडा जसं आपण म्हणतो त्याप्रमाणे. तेव्हा सन्मुखत्व हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही देवाशी सन्मुख असाल, तुम्ही धर्माशी सन्मुख असाल तर तुम्हाला उत्कर्ष तुम्हाला प्राप्त होईल. आणि तुम्ही बिनमुख असाल, तुम्ही जर तोंड फिरून दुसरीकडे जाऊ लागलात तर त्याला देव काय करणार, त्याला धर्म काय करणार? म्हणून ते म्हणतात तैसे जे पार्था विमुख या परमार्था, जे परमार्थाला विमुख झाले त्या माणसाला आपण बोलू देखील नये. म्हणून ते न मानिती आणि निंदाही करू लागिती. म्हणून असे लोक हे देवधर्म मानत नाहीत आणि केवळ निंदा तेवढी करतात. तेव्हा त्यांच्या निंदेकडे पाहू नको आणि त्यांना ज्ञानी सांगायला जाऊ नकोस. आपल्याकडे एक पद्धत आहे, अशिष्याय न देयम असं आपल्याकडे म्हटलंय. पहा अथर्वशीर्ष वाचून त्याच्या शेवटी फलश्रुतीमध्ये काय म्हटलंय? अशिष्याय न देयम. अशिष्याय न देयम म्हणजे जो शिष्य नाही त्यालाही देऊ नका, म्हणजे जो पात्र नाही त्याला देऊ नका. ज्ञान सुद्धा पात्रता बघूनच द्यायला पाहिजे. अपात्र ठिकाणी जर दान दिलं, ज्ञान दिलं तर ते वाया जातं. अपात्र ठिकाणी पाऊस जर पडला, म्हणजे जर मुरबाड ठिकाणी पाऊस पडला, उतरणीवर पाऊस पडला तर तो वाया जाणार. त्याप्रमाणे सुपीक जमिनीत पाऊस पडला तर त्याचा लाभ होईल. म्हणून जो सन्मुख आहे, जो धर्माला सामोरा जाणार आहे, धर्मनिष्ठ आहे, त्याला हे ज्ञान सांग, बाकीच्यांना सांगू नको. कारण तो आत्मघात होईल. आणि आत्मघात कसा होईल हे सांगताना माऊलींनी 2-3 दृष्टांत दिलेले. एक पतंगाचा दृष्टांत आहे की पतंग याने दिव्याकडे पाहिल्याबरोबर तो दिव्यावर झेप घेतो. आपल्याकडे म्हणतात ना की दिव्यावर पतंगाने झडप घातली की पतंगाचे पंख जळून जातात आणि पतंग नष्ट होतो. त्याप्रमाणे ते म्हणतात की जे केवळ ऐंद्रिय पातळीवरच्या सुखालाच धर्म मानतात, ऐंद्रिय पोषण ज्याला आपण चारू, केवळ गोड बोलणं, चारवाक जो होता ना तो चारू वाक असं त्याचा अर्थ आहे. चारू म्हणजे गोड आणि वाक म्हणजे बोलणं. वरवर गोड वाटतं, अहो काय करायचं, धर्म नाही कर्म नाही का? ते म्हणतात चारवाक सिद्धांत तेच सांगतो, प्रत्यक्ष प्रमाणवादी तेच आहे.
आणि ते म्हणतात कुणी पाहिला स्वर्ग, कुणी पाहिला नरक, आपल्याला माहित नाही, स्वर्गही माहित नाही आणि नरकही माहित नाही. मग जे काय आहे ते याच जगात आहे आणि याच जन्मात आहे. त्यामुळे यावत जीवेत सुखं जीवेत ऋणं कृत्वा घृतं पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः. भस्मीभूत झालेला देह काय पुन्हा येत असतो का? तेव्हा या जगामध्ये जे जगायचे त्या आनंदाने जगा, खा प्या आणि मजा करा, एवढंच त्याचा दृष्टांत सिद्धांत होता. आणि म्हणून ऋणं कृत्वा घृतं पिबेत, ऋण काढा आणि सण साजरा करा. ऋण फेडा असं तो म्हणतच नाही, तो म्हणतो जाऊ दे ना, आपण मेल्यानंतर आप मरे फिर डूब गई दुनिया, आपण एकदा मेल्यानंतर पुन्हा काय राहणार आहे. म्हणून असे जे म्हणणारे लोक आहेत ते मूर्ख आहेत, ते आत्मघाती आहेत. आणि म्हणून केवळ ऐंद्रिय सुखाचाच विचार करणारे चार्वाकवादी जे लोक आहेत त्यांच्या संदर्भात माऊली म्हणतात की सर्पाच्या बरोबर जर खेळलं तर मरण अचूक आहे, किंवा वाघाबरोबर जर आपण राहिलो, वाघाच्या संसर्गात राहिलो तरी मरण सरळच आहे. आणि हलाहल प्राशन करून कुणी वाचलाय का? सांगे हलाहल जिरेला सेवलिया काही. हलाहल तुम्हाला पचवता येईल काय? नाही पचवता येणार, कारण ते पचवायला शंकरच पाहिजेत, महादेवच पाहिजेत. त्यामुळं देखे खेळता अग्नी लागला मग तो न सावरे जैसा उधावला. खेळताना खेळता खेळता सहज आपण आपण म्हणतो ना की विस्तवाशी खेळू नये, ठेंग्याशी खेळू नये. कशामुळे म्हणतो? अहो चुकून खेळण्यामध्ये जर अग्नी लागला आणि तो जर अग्नी वाढत गेला तर तो कुठल्याही दृष्टिकोनातून कमी होत नाही. आणि म्हणून आपण अग्नीशी खेळू नये अशी एक लोकसंस्कृती आहे, किंवा लोकांमध्ये सुद्धा अशी एक म्हण प्रसिद्ध आहे की आगीशी खेळू नये, ठिणग्यांशी खेळू नये. याचा अर्थ असा की आपण खेळता खेळता सुद्धा अग्नी बरोबर मजा मस्ती करू नये. हीच गोष्ट आपण आपल्या वाहनाच्या बाबतीत सुद्धा म्हणू शकतो की आपल्याला वाहन चालवता येतं म्हणून आपण खेळण्यामध्ये मौज मजा म्हणून वाहनावरचं नियंत्रण सुटू देऊ नये. खेळता अग्नी लागला मग तो न सावरे जैसा उधावला, तैसा इंद्रियालळा दिधला भला नव्हे. म्हणून इंद्रियांच्याच स्वाधीन आपण जर आपली वृत्ती केली तर आपल्याला निश्चित मरण ओढवल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं स्वधर्माचं परिपालन हे आवश्यक आहे. आणि हे अर्जुना, म्हणून तू स्वधर्माचं परिपालन कर. केवळ पाचांचा मेळा म्हणजे शब्द रूप रसगंध स्पर्श हे 5 विषय ज्या 5 इंद्रियांच्या द्वारे आपण भोगतो त्याच्याच नादी जर कोणी लागत असेल तर तो केवळ अधर्माचाच स्वीकार करतो. धर्म सोडून जो अधर्माच्या नादी लागतो त्याला केवळ पश्चाताप करण्याची वेळ येते. म्हणून एरवी इंद्रियाची अर्था सारिखा विषय पोषिता संतोषिकी रचिता अपयजेल. म्हणून या ठिकाणी ते म्हणतात देखे इंद्रिय काम असे तो लावी सुख दुराशे, जैसा गळी मीन आमिषे भुलविले जे का. या ठिकाणी तिसरं उदाहरण माऊलीने दिलेले ते आपण मासा पकडण्यासाठी त्या गळाला आमिष लावतात. आणि आमिष लावल्याबरोबर तो मासा कितीही जरी चपळ असला आणि हुशार असला, पाण्यामध्ये तो पकडता येत नसला तरी तो त्या गळाला खायला जातो, कारण त्यामध्ये आमिष असतो. आणि त्या गळ्याला तो अडकतो, तो गळ त्याच्या गळ्यामध्ये घुसतो आणि गळ गिळता घसा फाटे. त्याप्रमाणे तो या ठिकाणी मरणापंथाला लागतो. म्हणून ते म्हणतात परी तया माझी गळू आहे, जो प्राणात घेऊन जाय तो जैसा ठाऊका नव्हे झाकले. पण जसं त्याला त्या आमिषच्या आतमध्ये असलेला गळ दिसत नाही तसं इंद्रियाचे सुख म्हणजे आमिष आहे आणि त्याच्या आतमध्ये असलेला गळ म्हणजे ही व्यथा आहे, वेदना आहे किंवा सांसारिक अशा प्रकारची पद्धत आहे, ती त्याला दिसत नाही. आता यानंतरचे चिंतन आपण उद्याच्या चिंतनामध्ये करू. कुंडली कवर देहा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.